नमस्कार मित्रांनो, मी VK डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सोयाबीन हमीभाव विक्री नाफेडमध्ये नोंदणी कशी करायची आहे. मोबाईलमधून नवीन ॲप्लिकेशन लॉन्च झालेलं आहे. त्या ॲप्लिकेशनची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली आहे. तर नोंदणी कशी करायची आहे ते आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित पहा, तरच तुमच्या हा पूर्ण माहिती लक्षात येणार आहे. चला तर व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी प्ले स्टोरवर यायचं आहे. प्ले स्टोरवर आल्याच्यानंतर ई समृद्धी ॲप हे तुम्हाला सर्च करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा लोगो दिसेल. हे इन्स्टॉल करून घ्या. इन्स्टॉल झाल्याच्यानंतर या ठिकाणी ओपन करा. ओपन केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आता लँग्वेज निवडायची आहे. या ठिकाणी इंग्रजी, हिंदी, मराठी आहे. तर सगळ्यांना समजण्यासाठी मी मराठी लँग्वेज निवडतो. तर या ठिकाणी मराठी निवडल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर वर टाकायचा आहे आणि खाली कॅप्चा टाकायचा आहे तसा. तर व्हिडिओ थोडासा मोठा आहे, त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, कुठेही स्किप करू नका. तुमच्या पूर्ण व्हिडिओ लक्षात येईल. कॅप्चा टाकून सबमिट बटनावर क्लिक करा. एक OTP येईल तुम्हाला, तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे. जर तुम्ही नाफेडमध्ये गेल्या वर्षी जरी नोंदणी केली असेल तर तुमचं नाव वगैरे हे तुमच्या मोबाईल नंबरवरून ऑटोमॅटिक मधात दाखवणार आहे. तर अशा प्रकारे हा तुम्हाला इथे इंटरफेस दिसेल. तर यामध्ये आता सुरुवातीला आपल्याला तात्पुरती नोंदणी करा या बटनावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमचं नाव, आधार नंबर हे पूर्ण या ठिकाणी दाखवत आहे. तर यामध्ये आता खाली पिकं आहेत, सोयाबीन, मूग, उडीद, तूर, हे जे तुम्हाला सिलेक्ट करायचे ते सिलेक्ट करून घ्या. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका आणि गावाचं नाव निवडायचं आहे आणि अपडेट करा या बटनावर क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी हे केल्याच्यानंतर तर या ठिकाणी आता आपल्याला नोंदणी करायची आहे. या ठिकाणी राईट साईडला आहे वर ऑप्शन नोंदणी करा, या बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी नोटिफिकेशन येईल. शेतकऱ्याचे तपशील नोंदणीकृत केले जातील आणि ॲग्रीस्टॅक आणि आधार KYC तपशिलानुसार जतन केले जातील. तर या ठिकाणी ॲग्रीस्टॅकची पूर्ण माहिती तुमची या ठिकाणी येणार आहे, म्हणजेच फार्मर ID जे. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं सुरुवातीला राज्य निवडायचं आहे. राज्य निवडल्याच्यानंतर ही पूर्ण माहिती आता तुम्हाला भरायची आहे. या ठिकाणी आधार कार्डनुसार तुम्हाला नाव टाकायचे आहे. या ठिकाणी आधार कार्डावर जसं नाव आहे तसं. तर या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्याच्यानंतर या ठिकाणी हे जे तुम्हाला चिन्ह दिसत आहे गोल, तर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय झाल्यानंतर आधार प्रमाणीकरण, चेहरा प्रमाणीकरण किंवा फिंगरप्रिंट प्रमाणीकरण. तर या ठिकाणी आपल्याला चेहरा प्रमाणीकरण याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर टर्म अँड कंडिशन येतील, हे आपल्याला ॲक्सेप्ट करायचे आहेत. या सहमती या बटनावर क्लिक करा. क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला फेसचं व्हेरिफिकेशन होणार आहे. त्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये एक आधार फेस ID ॲप्लिकेशन हे इन्स्टॉल करून घ्या अगोदरच. मी तुम्हाला दाखवतो ॲप्लिकेशन कसं आहे. आधार फेस ID, तर हे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल असलेलं पाहिजे पहिलंच. तर या ठिकाणी चेहरा प्रमाणीकरण, तर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या चेहऱ्याचे व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. तर ही एकदम अशी सोपी पद्धत आहे. व्हेरिफिकेशन झाले नसेल की आधारनुसार तुमची पूर्ण माहिती या ठिकाणी दाखवेल. आधार क्रमांक, जन्मतारीख, तुमचा पूर्ण ॲड्रेस दाखवल्याच्यानंतर पुढे जा या बटनावर क्लिक करायचा. आता या ठिकाणी पूर्ण माहिती आपल्याला व्यवस्थित भरून घ्यायची आहे. लक्षात असू द्या, सुरुवातीला आपल्याला ॲग्रीस्टॅक शेतकरी ID नंबर टाकायचा आहे. फार्मर ID नसला तरी चालेल, मॅन्डेटरी नाही. त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर तालुका निवडायचा आहे. त्यानंतर गाव टाकायचं आहे. या ठिकाणी शेतकऱ्याची क्रमवारी, म्हणजे तुम्ही मोठे शेतकरी आहात, छोटे शेतकरी आहात, मीडियम, स्मॉल, अशा प्रकारे तुम्हाला हे तुमचं निवडायचं आहे. आणि वर्ग श्रेणी म्हणजे तुमची कॅटेगरी निवडायची आहे. जनरल,
अदर असेल तर अदर कोणतेही असेल तर निवडा. या ठिकाणी जनरल निवडू. या ठिकाणी वडिलाचं नाव आणि सहाय्यक दस्तावेज म्हणजे या ठिकाणी एक तुम्हाला तुमचं आधार कार्ड हे अपलोड करायचं आहे. एक आधार कार्ड अपलोड करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट पण फोटो काढू शकता किंवा गॅलरीमधून पण अपलोड करू शकता. तुम्हाला नक्की शेतकऱ्याची माहिती सादर करायची आहे का, अशा प्रकारे एरर काय नाही. या ठिकाणी हो करायचं आहे. कृपया थांबा, अशा प्रकारे थोडा वेळ तुम्हाला थांबावं लागणार आहे. तर या ठिकाणी आपला पूर्ण डेटा हा सेव्ह होत आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी फार्मर ऑलरेडी रजिस्टर अशा प्रकारे तुम्हाला दाखवेल. फार्मर रजिस्ट्रेशन सक्सेसफुली विथ फार्मर आय डी. तुमचा फार्मर आय डी पण या ठिकाणी दाखवेल. तुम्हाला नॉमिनी जोडायचा आहे का, जोडायचं असेल तर हो करा, नसेल तर नाही करा. तुम्हाला योजना निवडीसाठी पुढे जायचे आहे का, तो हो करा. तर या ठिकाणी आता योजनेत सहभाग अशा प्रकारे ऑप्शन दिसेल. तर या ठिकाणी तुमचा आधार नंबर आलेला आहे, फार्मर आय डी, तुमचं नाव आलेलं आहे, शेतकरी आय डी, मोबाईल नंबर आणि आता या ठिकाणी योजना तुम्हाला निवडायची आहे. तर या ठिकाणी आता योजना कोणती निवडायची आहे. आपल्याला सोयाबीनचं निवडायचं आहे. सोयाबीन, मूग, उडीद जे असेल ते तुम्ही निवडू शकता. ते PSS सोयाबीन. तर या ठिकाणी हे निवडायचं आहे. निवडल्याच्या नंतर खाली पूर्ण माहिती येईल व पुढे जा बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, जमीन जोडणी हे ऑप्शन या ठिकाणी उघडणार आहे. उघडल्यानंतर या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे, नंतर जिल्हा टाकायचा आहे, त्यानंतर तालुका, गाव, तुमचा सर्वे नंबर म्हणजेच गट नंबर आणि खाते क्रमांक आणि या ठिकाणी तुमचं क्षेत्र किती आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर जमिनीचा प्रकार, ओनर आहात तर ओनर. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं केंद्र अशा प्रकारे हे सिलेक्ट करायचं आहे. तर अशा प्रकारे पूर्ण माहिती भरल्याच्यानंतर सेव्ह करा या बटनावर क्लिक करायचं आहे. कृपया केंद्र निवडा. तर या ठिकाणी केंद्राच्या जागी सिलेक्ट करायचं आहे. तुमचा तालुक्यावर जे केंद्र असेल ते या ठिकाणी निवडायचं आहे आणि सेव्ह करा या बटनावर क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी या चौकोनी डब्यात तुम्हाला ओके करायचं आहे. ओके केल्याच्यानंतर सक्रिय करा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुमची पूर्ण माहिती या ठिकाणी दाखवणार आहे. सक्रिय करा या बटनावर क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी प्लीज अपलोड डॉक्युमेंट. तर डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे आहेत. तर यामध्ये आपल्याला सातबारा अपलोड करायचे आहे. लक्षात असू द्या, सातबारा या ठिकाणी PDF असेल तरी चालते किंवा JPG फोटो वगैरे असेल तरी पण चालते. तर सक्रिय करा या बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ई समृद्धी अर्जाचा ID या ठिकाणी झाला आहे. अभिनंदन, शेतकरी नोंदणी यशस्वीरित्या सबमिट केलेली आहे. तर या ठिकाणी आपल्याला आता ओके करायचं आहे. जर डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुली, डू यू वॉन्ट टू ओपन इट. तर या ठिकाणी ओपन करून तुम्ही PDF पाहू शकता. तर अशा प्रकारे आपण पूर्ण माहिती भरलेली एक PDF तुमच्यापाशी ओपन होणार आहे. तरीही तुम्हाला नंतर विक्रीला गेल्यानंतर ही PDF तुमच्या कामाला येणार आहे. तर या ठिकाणी आपण बॅक येणार आहोत. बॅक आल्याच्यानंतर आता या ठिकाणी बँकेचा तपशील, या ठिकाणी आपल्याला बँक डिटेल्स ॲड करायचे आहे. तर यामध्ये तुम्हाला तुमचा फार्मर ID दाखवत आहे, शेतकऱ्याचे पूर्ण नाव दाखवत आहे. तर खातेधारकाचे नाव या ठिकाणी आता बँकेचा तपशील हा जोडायचा आहे. तर या ठिकाणी IFSC कोड टाकायचा आहे, शाखेचे नाव निवडायचे आहे. या ठिकाणी तुमची बँक कोणती आहे ते पण टाकायचं आहे. नंतर बँक खाते क्रमांक टाकायचा आहे, 2 वेळेस खाते नंबर हा टाकायचा आहे. नंतर बँक पासबुक या ठिकाणी आपल्याला अपलोड करावं लागणार आहे. लक्षात असू द्या. तर हे अपलोड झाल्याच्यानंतर सक्रिय करा या बटनावर क्लिक करून हे सेव्ह करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर नॉमिनीची नोंदणी करा. नॉमिनीची नोंदणी काही मॅन्डेटरी नाही, तुम्हाला करायची असेल तर करू शकता. तर या ठिकाणी योजनेत सहभाग हे जे ऑप्शन आहे या बटनावर आपल्याला आता क्लिक करायचं आहे.
तर योजनेत सहभाग या ठिकाणी आता योजना निवडायची आहे. हे आपण मगवानी निवडली होती, आणि या ठिकाणी पुन्हा एकदा निवडा. हे निवडल्याच्या नंतर पुढे जा या बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर ही माहिती आपण पूर्ण भरलेली आहे, तर या ठिकाणी काही करायची गरज नाही. तर बॅक घ्या. बॅक घेतल्यानंतर अर्ज स्थिती, तर या ठिकाणी आपण जे नोंदणी केलेली आहे ती या ठिकाणी दाखवत आहे, लागू झाली आहे. पूर्ण नोंदणी या ठिकाणी दाखवत आहे. त्यानंतर आता हे अप्रूव्हल झाल्याच्या नंतर या ठिकाणी 2 नंबरला स्वीकारले या ठिकाणी दाखवेल, आणि जर काही त्रुटी असेल तर या ठिकाणी सुधारितमध्ये येईल, आणि तुम्ही त्या ठिकाणी त्रुटी ही आपण दूर करू शकतो. तर अशा प्रकारे ही एकदम सोपी पद्धत आहे नोंदणी करण्यासाठी. तर सर्वांनी ही नोंदणी लवकरात लवकर करून घ्या. अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.